हाय हॅलो गुड इव्हिनिंग. लगेच ब्लॉग दुसरा सेंड करते आहे. प्रयत्न 100% करणार आहे रोज ब्लॉग टाकण्याचा. तर हे मी पाऊच घेतले. पाऊच घेतल्यानंतर अजून थोडं माझ्या मैत्रिणीला पुण्याला साहित्य पाठवायचं होतं, तर तेही मी खरेदी केले. तर त्यानंतर मी काही क्लिप घेतली नाही जास्ती. संध्याकाळी जाऊन सगळे पार्सल तयार केले. मला नाही म्हटलं तर शॉपवरून जायला 9:30-10 वाजलेल्या. त्याच्या आधी मी थोडीशी दहीपुरी वगैरे खाल्ली, कारण खूप भूक लागलेली. त्यानंतर घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून ब्लॉग परत सुरू केला. चेहऱ्याला इग्नोर करा, ना मेकअप ना कानातले काही घातले, कारण कालचे पार्सल जे होते ऑलमोस्ट सगळे डन झालं, पण साहित्य इकडं तिकडं सगळं विस्कटलेलं होतं. ते मणे वगैरे मला व्यवस्थित ठेवायचे होते, त्यामुळं मी फक्त आंघोळ करून आणि मुलांना शाळेला घालून डबे वगैरे बनवून आले होते. तर आपली फायनली सगळी क्लिनिंग झाली आणि दाखवते. सो सगळं आपलं लावून झालेलं आहे. नशिबाची केळी नाही, त्यापासून काहीच खाल्लेलं नाही. अजून तरी अंगात ताणा आहे. घरी जाते, परत एकदा आंघोळ करते, जाऊन साहित्य आणते आणि लगेच पूजा, आणि 2 वाजता परत आपले ऑफलाईन क्लासेस आहे. सो चला, मी काय काय आणते काय काय घेते तुम्हाला ते पहिलं घरी घेऊन जाते. शटर डाऊन करते आणि आज कसे काय काय कामाचं नियोजन लागतं बघूया. टाईम तर खूप कमी आहे. 12:13 झालं. 2 तासात मला पूजा आवरायची प्लस आंघोळ. ओके चला बाय. घरी जायच्या आधी मी पोस्टात गेले होते. माझे जे 9 स्टुडंटचे पार्सल होते ते मला पोस्टात टाकायचे होते. हे सांगली विश्रामबागचं पोस्ट आहे आणि इथं माझं झालं भांडण. का झालं तर ते सांगते. माझं अकाउंट पण आहे इथं बँकेचं, सेविंग अकाउंट. मग मी सतत इथूनच प्रायव्हेटमध्ये टाकण्यापेक्षा मी इथूनच टाकते पोस्टात. तर इथं व्यवस्थित सहकार्य केलं जात नाही. तर विश्रामबागमध्ये जे कोणी आहेत त्यांनी इथं हनुमान मंदिरापाशी, तुम्हाला कसा अनुभव आहे ते प्लीज शेअर करा माझे फॉलोअर्स असेल तर. तर ह्या मॅडम पूर्णपणे चुकीच्या बोलत होत्या. त्यांचा व्यवहार पूर्णपणे चुकीचा होता आणि त्यांचं असं मत होतं की तुम्ही सकाळी 10ला यायला पाहिजे आणि 12-12:30ला आल्यानंतर त्यांचं असं मत आहे की सकाळपासून सर्व्हर डाऊन आहे. मग मी 10ला येऊन काय करणार होते, आणि त्यांचं असं मत होतं की तुम्ही घरी जावा ही पार्सल घेऊन आणि नंतर नाही या. मग मी मॅडमला म्हटलं तुम्ही मला फोन करून सांगाल का ज्यावेळेस तुमचं सर्व्हर सेट होईल तर त्यांचं असं मत होतं नाही, तुमचं तुम्हीच यायचं आणि तुमचं तुम्ही 100 वेळा हेलपाटे घालायचं. तर त्यानंतर माझं खूप त्यांच्यासंग मोठा वाद झाला आणि त्यानंतर घरी गेले, आवरले आणि चष्मा दुरुस्त करून मला देवाची सगळी म्हणजे हरतालिकेचं सगळं साहित्य आणायचं होतं. त्यानंतर माझा मूड खराब होता, त्यामुळे मी जास्त काही क्लिप घेतली नाही आणि अशा रीतीने माझी हरतालिकेची पूजा वगैरे कंप्लीट झाली. त्यानंतर उद्या बघूया गणपतीची तयारी कशी करतोय. सो बाय, आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करा.